सोनेरी किरणांची नवीन चाहूल पुन्हा एकदा आपल्याला एका नवीन वर्षामध्ये पदार्पण करून घेतले आहे। तर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्ष तुम्हाला सुख समाधानाचे, समृद्धीचे, आरोग्यदायी जावो हीच तुम्हाला एक नवीन शुभेच्छा। नमस्कार, मी सुनैना द सुपर मॉम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप खूप छान जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर जसा नवीन दिवस उजाडतो ना, नवीन पहाट होते, नवीन किरणांची चाहूल आपल्याला एक नवीन दिशा देण्यासाठी सज्ज झालेली असते। त्याचप्रमाणे आपण आपल्या आयुष्याला एक नवीन झळाळी किंवा नवीन बदल घडवणे सुद्धा तितकंच गरजेचं असतं। आता 2024 मध्ये आपण काही चांगलं झालं असेल आपल्याबरोबर किंवा काही वाईट झालं असेल, तर त्या सगळ्या वाईट गोष्टींना मागे टाकत आपण एका नवीन वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे। तर एका नवीन संकल्पासह किंवा एका नवीन आशेच्या किरणासह जे आपण पदार्पण केलेले आहे ते एक सुखकारी आणि आनंददायी होण्यासाठी आपण सतत प्रयत्न केले पाहिजे, हे तितकंच खरं। आता प्रत्येकाचे संकल्प हे वेगळे वेगळे असू शकतात। कुणाचा संकल्प असू शकतो की त्यांना फिट व्हायचं आहे किंवा एक्सरसाइज करून वजन कमी करायचं असेल किंवा कुणाला काही अचिव्हमेंट करायचं असेल आपल्या आयुष्यामध्ये, किंवा कुणाचं असं असेल की आपले जे रोजच्या कामामध्ये गृहिणींना बघा काम करत करत सारा दिवसभर जात असतो, तर ते कामाचं टाईम मॅनेजमेंट कसं करायचं आणि कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कामं आटोपून जास्तीत जास्त वेळ हा स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी कसा घालवायचा याचं मॅनेजमेंट असतं। किंवा किचनचं काही वर्क असेल किंवा ऑफिसचं जे काही वर्क असेल ते वर्क कसं टेन्शन फ्री आपण करू शकतो, अशा पद्धतीने वेगवेगळे संकल्प प्रत्येकाचे वेगवेगळे असतात। आता हे संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण खूप सारे प्रयत्न सुरुवातीला करत असतो, हे तितकंच खरं। पण एक अशी वेळ येते की ते संकल्प जेव्हा आपण पूर्ण करत असतो त्यावेळेस ना आपण खूप प्रयत्न करायला सुरुवात करतो, पण नंतर जसजशी वेळ जाते ना तसतसं त्या संकल्पांचा आहे ना पूर्ण करण्यासाठीचा जो आपण अट्टहास केलेला असतो ना तो हळूहळू कमी होतो। तर तसं न करताना आपण हळूहळू का होईना कुठल्याही गोष्टीची सुरुवात करून त्या संकल्पसिद्धीसाठी प्रयत्न केले पाहिजे। काय होतं माहिती का, बऱ्याच वेळा खूप अट्टहास करून खूप स्वतःला आपण सुरुवातीला आहे ना खूप जिद्दीने किंवा खूप अट्टहासाने कार्यक्षम बनवण्याचा प्रयत्न करतो, पण जेव्हा खूप अट्टहासाने एखादी गोष्ट बळजबरी आपल्यावर लादली जाते ना, तर ती गोष्ट ना जास्त वेळ आपल्याकडून केली जात नाही किंवा करून घेतली जात नाही आणि मग नंतर आपल्याला त्या गोष्टीचा कंटाळा यायला लागतो। तर तसं न करता छोटे छोटे संकल्प आपण सिद्धीस नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी हवं असतं ते म्हणजे सातत्य। कुठल्याही गोष्टीचं सातत्य आपण जर कायमस्वरूपी जर ठेवलं, कंटिन्युटी जर कायमस्वरूपी जर ठेवली ना, तर ती गोष्ट हळूहळू का होईना आपल्याला मिळत असते। पण त्यासाठी आपल्या मनाची तयारी म्हणू शकतो, तर ती स्वीकारणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं। कुठलीही गोष्ट ना जबाबदारीने किंवा कर्तव्यतेने आपल्याला करायची आहे असं आपण जेव्हा आपल्या मनावर बिंबवतो ना, तेव्हा ती गोष्ट आपल्याकडून करवून घेतली जाते आणि त्यासाठी ना मोटिवेशनसुद्धा आपल्याला तितकंच गरजेचं असतं। मी मागे एक पोस्ट टाकलेली होती, कदाचित तुम्ही बघितली पण असेल ती पोस्ट। ते म्हणजे कुठली पण आहे ना वाईट गोष्ट जी आपल्या आयुष्यामध्ये घडत असते किंवा जी काही दुःख वेदना असतात ना, तर ते विसरण्याची जी निसर्गाने आपल्याला ताकद दिलेली आहे, आपल्या शरीराला जी सवय दिलेली आहे, तर ती ना सुद्धा खूप महत्त्वाची आहे। कारण त्यामुळे ना आपण एका नवीन सुरुवातीला प्रारंभ करण्यासाठी प्रयत्न करत असतो किंवा नवीन क्षणाला सुरुवात करत असतो। तर त्यासाठी ना जे काही वाईट आपल्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे ना ते विसरणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं। त्यामुळे कुठलाही गोष्ट पूर्ण करताना किंवा कुठलीही गोष्ट पूर्ण करायची आहे असं जर आपण मनामध्ये धरलं ना, तर त्यासाठी जे काही वाईट काळ आला असेल ना तर तो आपण विसरून जायचा आणि पुन्हा एकदा नव्याने उभं राहण्याची जिद्द मनामध्ये ठेवायची। त्यामुळे ना कुठली पण गोष्ट कायमस्वरूपी आपल्यासाठी ना आपल्याला प्रेरणा देत ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी की मोटिवेशन मिळत असतं। तर त्यासाठी ना सतत आपण प्रयत्न करत राहायचे आणि कधी ना कधी तो परमेश्वर जो असतो ना किंवा जी हिडन शक्ती मी नेहमी तुम्हाला सांगत असते ती आपल्याकडे ना बघत असते आणि आपण जे काही प्रयत्न करत असतो ना त्या प्रयत्नांना आहे ना साथ किंवा फळ आपल्याला मिळतच असते, हे तितकंच खरं। पण त्यासाठी आपण सतत चिकाटीने प्रयत्न करणं खूप गरजेचं असतं। बघा, बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये सुद्धा असा प्रश्न येतो की काहीतरी मला आता बदल हवा आहे। तर हा बदल जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवायचा असेल ना, तर आपण स्वतःला बदलणे फार गरजेचे आहे।
कारण तुम्ही बघा, आपल्या हाताची 5ही बोटे सारखे नसतात. प्रत्येक बोट हे वेगळं वेगळं असतं. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये येणारा हा प्रत्येक दिवस सारखा नसतो. तर एखादा दिवस जर सुखाचा असेल तर दुसरा दिवस दुःखाचा असेल, तर असं कमी जास्त प्रमाणामध्ये वेगवेगळे दिवस आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. आणि आपलं आयुष्य जे असतं ना, ते म्हणजे गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकीने भरलेलं असतं. कधीकधी आपल्या आयुष्यामध्ये खूप काही येत असतं. त्यावेळेस आपण खूप आनंदी असतो, पण त्याची समप्रमाणामध्ये विभागणी होण्यासाठी ना कधीकधी आपल्या आयुष्यामध्ये दुःखसुद्धा येत असतात. आणि ती पिलवण्याची ताकदसुद्धा आपल्यामध्ये असते. फक्त आपण जिद्दीने आणि चिकाटीने उभं राहण्याची गरज आहे. आणि त्यासाठी स्वमोटिवेशनसुद्धा तितकंच गरजेचं असतं. कधीकधी आपल्या आयुष्यामध्ये ना बऱ्याच गोष्टींचं मल्टिप्लिकेशन होत असतं. आणि त्या गोष्टी ज्या आपल्याला मिळतात ना, त्या गोष्टीतून काही गोष्टी आपण आपल्यातून दुसऱ्याला सुद्धा देण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजेच दुसऱ्याबद्दल सुद्धा एक चांगली भावना आपल्या मनामध्ये कायमस्वरूपी ठेवायची. भुकेल्याला घासभर कुटका आणि तांब्याभर पाणी देणं हे इतकं मोठं पुण्य आहे की या इतकं मोठं पुण्य या जगामध्ये सुद्धा शोधून सापडणार नाही, अशी माझी आई नेहमी आम्हाला शिकवायची. आणि ना खरं सांगते, म्हणजे जेवढं आपण दुसऱ्यांना मदतीसाठी हात पुढे करू ना, तितकं आपल्याला रिटर्नमध्ये खूप काही गोष्टी मिळत असतात. कळत न कळत हे तितकंच खरं. त्यासाठी ना नेहमी आपण चांगलं कर्म करत राहिलं पाहिजे. आज आपलं चांगलं झालं आहे, दुसऱ्याचं सुद्धा चांगलं व्हावं अशी भावना आपण कायमस्वरूपी आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे. किंवा म्हणतो ना आपण की चांगलं कर्म आपण जेवढं करत राहिलो ना, म्हणजे दुसऱ्यांसाठी सुद्धा झिजणं तितकंच गरजेचं आहे. दुसऱ्यांसाठी चांगलं विचार करणं तितकं सुद्धा गरजेचं असतं. आणि मग त्यातून जी बाकी उरते ना, ती आपल्या आयुष्याची जमापुंजी असते असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ह्या गणिताच्या बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारामध्ये आपले जे आयुष्य सामावलेलं आहे, ते आयुष्य जे आहे ते समजून घेऊन जास्तीत जास्त आपल्या आयुष्याला आकार देण्यासाठी निसर्गानुरूप, म्हणजे जसा चेंज होतो आहे त्यानुसार आपल्या स्वतःला अपडेट करणं किंवा त्यानुसार स्वतःला चेंज करणं, आपल्यामध्ये बदल घडवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि हीच आपल्या म्हणू शकतो की लाईफमध्ये सक्सेस होण्याची गुरुकिल्ली असू शकेल. किंवा अशी माझ्या समोर जी व्याख्या आहे मी ती तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच वेळाना बघा, तुम्हाला सुद्धा लक्षात येत असेल की काय होतं, आपण खूप सारे प्रयत्न करतो पण त्या प्रयत्नांना ना यशच मिळत नाही आणि त्यामुळे आपण डिमोटिवेट होऊन जातो. त्यामुळे ना आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी येते आणि ती निगेटिव्हिटीमुळे आपल्याला कुठलंच काम करण्याची इच्छा राहत नाही. आणि आपण कितीही प्रयत्न करतच आहोत पण आपल्याला कुठल्याच प्रकारचं यश मिळत नाही. असे निगेटिव्ह थॉट्स जेव्हा आपल्या मनामध्ये येतात ना, तर त्यावेळी ना काय होतं की आपल्याला जे काही आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवायचे आहे, आपल्याला जे काही एम्स किंवा ॲम्बिशन्स आहे त्या ज्या आपल्याला कंप्लीट करायच्या आहे, त्याच्यापासून आपण दुरावलं जातो. आणि त्यामुळे ना आपल्या मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारची नैराश्यता येते. आणि त्यावेळेस काय होतं, अगदी यश आपल्या जवळ असतं पण आपण तिथून आपल्या स्वतःला दूर करतो किंवा लांब ढकलतो. आणि त्याच्यामुळे आपण काही थोड्या वेळामध्ये जे आपल्याला यश मिळणार असतं तर त्याच्यापासून आपण पुन्हा दूर जातो. त्यामुळे तसं न करताना आपण कायमस्वरूपी चिकाटीने जिद्दीने प्रयत्न केले पाहिजे. कुठलंही काम घ्या, कुठल्याच कामाला तिथे अपयश नाही, कुठे ना कुठे आपल्याला यश मिळतच असतं. आणि छोट्या छोट्या गोष्टींपासून जर आपण सुरुवात केली तर नक्कीच आपल्याला यश संपादन मिळतं, यामध्ये काडी मात्र शंका नाही. तर त्यासाठी ना आपण कायमस्वरूपी ना झगडत राहिलं पाहिजे, स्वतःला मोटिवेट केलं पाहिजे, स्वतःसमोर कायमस्वरूपी आव्हानं ठेवली पाहिजे. कारण आहे ना आपलं शरीरच असं बनलेलं आहे की आपल्यासमोर जर आव्हानं असेल तर आपण खूप झपाट्याने प्रगती करत असतो. आणि जी निगेटिव्हिटी येत असतात किंवा मार्गामध्ये जे काही अडथळे येत असतात ना, ते अडथळे आले तरच आपण यश संपादन करू शकू. कारण जर आपल्या पायात जर काटा रुतला नाही तर दुःख काय असतं हे आपल्याला समजतच नाही. जर दगड आपल्या पायाला टोचला नाही तर आपल्या वाटेमध्ये जे दगड आहे ते बाजूला सारून पुढे जाण्याची ताकद आपल्यामध्ये येत नाही. कारण जर सगळाच मार्ग जर चांगले असेल तर मग आपल्याला खूप सारी धडपड करण्याची आवश्यकताच काय, किंवा पोट भरण्यासाठी आपल्याला खूप सारे कष्ट करण्याची आवश्यकताच काय असं असतं ना. तर त्यासाठी जी
आपल्यासमोर आव्हाने येतात किंवा संकटं येतात ना, तर ती संकटं आपल्याला यशस्वी करण्यासाठीच येत असतात, हे तितकंच खरं. तर त्यामुळे कितीही संकटं आली तर घाबरून न जाता आपण आपल्या परीने जास्तीत जास्त प्रयत्न करून स्वतःला जास्तीत जास्त म्हणू शकतो आपण की खंबीर बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आपण जे मनामध्ये छोटे छोटे संकल्प नवीन वर्षासाठी केलेले आहेत ते पूर्ण करण्यासाठी जिद्दीने, कार्यक्षमतेने सुरुवात आपण आजपासून करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कायमस्वरूपी ठेवले पाहिजे. सातत्य कायमस्वरूपी आपण ठेवूयात, कंटिन्युटी कायमस्वरूपी ठेवूयात. म्हणजे जे काही आपण संकल्प केले आहे ते प्रत्येकाचे पूर्णत्वास येतीलच, यात काडी मात्र शंका नाही. आणि पूर्ण होत हीच नेहमीच परमेश्वराजवळ माझी प्रार्थना राहील. तर इथे बघा मी ना एक कडीपत्त्याचं झाड लावलेलं होतं बघा, आणि त्यानंतर ना लगेचच मी गावाला गेलेली होती. पण मी माझे प्रयत्न सोडले नाही. माझ्या मनामध्ये होतं की मला हे कडीपत्त्याचं झाड उगवायचंच आहे. तर त्यासाठी ना कायमस्वरूपी मी त्याला काही ना काही पाणी, खतं थोडं 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 देत गेली. आणि शेवटी ना असं झालं की ते झाड उगलं. म्हणजे नंतर मला तर असं वाटलं होतं की ते झाड उगतं की नाही, पण ते तसं झालं नाही, ते झाड उगलं. म्हणजे ना आपण एखाद्या गोष्टीसाठी जर प्रयत्न केला किंवा त्या झाडाचं सुद्धा घ्या, त्याने सुद्धा जगण्यासाठी स्ट्रगल केलेच असतील, हे तितकंच खरं. स्वतःमध्ये त्याने जीव आणला आणि शेवटी ते झाडापासून एक नवीन रोपटं तयार झालं किंवा त्या फांदीपासून एक नवीन रोपटं तयार झालं. तर त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये कितीही म्हणजे नैराश्य असो, काही असो, तर ते सगळं बाजूला सारून एक नवीन सुरुवात किंवा एक नवीन चाहूल आपण घेतलीच पाहिजे. तर त्यामुळे ना आपल्या आयुष्याला नक्कीच एक वळण किंवा नवीन दिशा मिळायला खूप सारी मदत होईल. आणि ते पूर्ण होण्यासाठी ना आपण आपल्या कामांसाठी स्वतःचं एक नियोजनसुद्धा तयार केलं पाहिजे. आणि नुसतं नियोजन तयार करून सुद्धा उपयोगाचं नसतं, तर ते नियोजन अंमलात आणणंसुद्धा गरजेचं आहे. बऱ्याच वेळा बघा तुम्हाला सुद्धा अनुभव येत असेल, कधी आपण टी व्ही बघायला बसलो, एखादी आपल्या आवडीची सिरियल लागली किंवा एखादा मूवी लागला किंवा अगदी मोबाईलवर सुद्धा घ्या, एखादं आपण ॲप्लिकेशन बघत राहिलो तर 5 मिनटं 10 मिनटं आता मी मोबाईल बघेल किंवा टी व्ही बघेल असं आपण मनामध्ये म्हणतो. आणि त्यानंतर 5 मिनटं 10 मिनटं निघून जातात तरी आपण जागेवरून हटत नाही आणि तो टी व्ही बघत बसतो किंवा मोबाईल बघत बसतो. आणि त्याच्यामध्ये ना बऱ्याच वेळ आपला निघून जातो आणि जे आपण नियोजन केलेलं आहे ना मग त्याचं पूर्णपणे कोलमडून जातं. म्हणजे वेळेनुसार आपण आपली कामं जर केली नाही ना तरीसुद्धा ना काय होतं माहिती आहे का, आपण जर नियोजित वेळेमध्ये काम पूर्ण करणार होतो ते आपलं काम पूर्ण होत नाही. आणि मग पूर्ण झालं नाही की मग आपल्याला नंतर पुढची कामं करायचा कंटाळा येतो आणि मग आपल्याला असं वाटतं की हे काम अजिबातच करू नये किंवा त्या कामाचं बोद्रेशन आपल्या मनावर यायला लागतं. त्यामुळे ना जे आपण नियोजन तयार केलेलं आहे त्याला स्ट्रिक्ट स्टक राहून किंवा त्याला प्रॉपरली चिकटून राहून आपण जर आपली कामं पूर्ण केली ना तर नक्कीच आपण जे काही नियोजन तयार केलेलं होतं दिवसभराचं ते व्यवस्थित पूर्णत्वास येईल. आणि त्यामुळे ना बाकीचा जो काही वेळ आहे तो आपण आपल्या स्वतःला सेल्फ ग्रूमिंगसाठी सुद्धा उपयोगात आणायला खूप सारी मदत होईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.